श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत नागपंचमीची कथा ऐकणार आहोत। आटपाट नगर होते, तिथं एक शेतकरी होता। त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपल्या नित्य नेमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळा होती त्यांना नांगराचा फाळ लागला। नागाची सर्व पिलं मरून गेली। काही वेळानं नागिन आली, आपलं वारुळ पाहू लागली। तो तिथं वारुळ नाही आणि पिलंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली, तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, यांच्या नांगरानंच माझी पिलं मेली गेली। नागिनीनं तो रोष मनात ठेवला, शेतकऱ्याचा निर्वेश करावा असं मनात आणलं। फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला। त्याचबरोबर सर्वजण मरून पडले। पुढं तिला समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली। तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागिन 9 नागकुळा काढली होती, त्यांची पूजा केली। दुधाचा नैवेद्य दाखवला, नागांना दुर्वा व लाह्या वाहिल्या। मोठ्या आनंदाने पूजा पाहून ती नागिन संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चांदण्याचा आनंद लुटली। इकडे मुलीची प्रार्थना डोळे मिटून चाललीच होती, इतक्यात नागिन पुढे आली। तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझी आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडलं, पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिन म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नकोस, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे। तिनं आपली सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं। नागिन मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाला निर्वेश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही। असं म्हणून नागिनीनं मुलीला सर्व हकीकत सांगितली। मुलीला खूप वाईट वाटलं। मुलीनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। नागिनीनं तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावली ती आपल्या माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं, सगळी माणसं जिवंत झाली, सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिनं झालेली सर्व हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळलं पाहिजे। नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले पदार्थ खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिन शेतकऱ्याच्या मुलीला प्रसन्न झाली, तशी तुम्हाला व आम्हाला होऊ ही 60 उतराची कहाणी 5 उतरी सुफळ संपूर्ण। तात्पर्य, कितीही दुष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्या वाचून राहणार नाही। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत नागपंचमीची कथा ऐकलेली आहे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।